नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर देश विदेशातल्या बातम्या आता सविस्तर पाहूया. सुरुवातीला बातमी येते पश्चिम आशियातून. पश्चिम आशियात गेल्या 2 दशकातली एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडते. अमेरिका इराण युद्धविरामाच्या वाटाघाटींच्याही दूर ही घडामोड घडली आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं थेट आपलं सरकार बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केलाय. जवळपास 2 दशकांनंतर गाझामधील थेट नागरी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी हमासनं दर्शवली आहे. त्यामुळे हमास इस्रायल संघर्ष संपुष्टात येणार आहे का? हमासचा नायनाट करण्याचा विडा उचललेल्या इस्रायलचं या निर्णयानं समाधान होणार आहे का? आणि गाझामध्ये अखेरीस शांतता नांदणार आहे का? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट. सोमवारी हमास या पॅलेस्टिनी संघटनेनं 2 दशकांनंतर नागरी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. हमास आता संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असलेल्या एका तांत्रिक समितीकडे गाझाचा दैनंदिन कारभार हस्तांतरित करणार आहे. सरकारी आपत्कालीन समितीचे अध्यक्ष आणि सरकारी कामकाजाच्या पाठपुराव्याचे प्रभारी प्रमुख मोहम्मद अब्दुल खलीक अल फरा यांनी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा सादर केला आहे. तसंच सरकारी आपत्कालीन समिती बरखास्त करण्याची घोषणाही केली आहे. हा निर्णय प्रक्रियेचं गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी, करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रशासकीय हस्तांतरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी घेण्यात आलाय. ही सत्ता नॅशनल कमिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गाझा या पॅलेस्टिनी तंत्रज्ञान समितीकडे सुपूर्द केली जाईल. त्यासाठी हमासनं आंतरराष्ट्रीय संघटनांनाही आवाहन केलंय. आम्हा पॅलेस्टिनी जनतेची जिद्द आणि प्रतिकार शक्ती अधिक बळकट करण्यासाठी नॅशनल कमिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गाझाला त्वरित प्रवेश मिळवून देणं आणि तिची राष्ट्रीय किंवा प्रशासकीय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडणं या संबंधीची पावलं तातडीनं उचलली जावीत, असं आवाहन आम्ही सर्व संबंधित आणि सक्षम घटकांना करतोय. हमासनं हा निर्णय अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेल्या युद्धविराम करारानुसार घेतलेला आहे. या निर्णयानुसार आता 2 दशकांनंतर गाझामधील थेट नागरी सरकारमधून बाहेर पडण्याची हमासची तयारी आहे. दैनिक कामकाज चालवण्यासाठी केवळ त्यांचे तांत्रिक आणि व्यावसायिक कर्मचारीच त्यांच्या पदावर कायम राहतील. मात्र नॅशनल कमिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गाझा हीच समिती सर्व शस्त्र नियंत्रित करेल. हमासच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणाबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. दरम्यान NCAG ही पॅलेस्टिनी तज्ज्ञांची 15 सदस्यांची एक तात्पुरती आणि गैर राजकीय प्रशासकीय समिती आहे. गाझा पट्टीतील दैनंदिन नागरी कामकाज, पुनर्वसन आणि नागरिक सेवा व्यवस्थापनाची मुख्य जबाबदारी तिच्याकडे आहे. आरोग्य, शिक्षण, वित्त, अर्थव्यवस्था, न्याय आणि गृहनिर्माण यासारख्या आवश्यक सार्वजनिक सेवा सुरळीत चालवणे, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीची पायाभूत सुविधा पुनर्बांधणीसाठी निधी संसाधनांचं नियोजन करणे, अन्न, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर आवश्यक मदत सामग्री लोकांपर्यंत पोहोचवणे या काही जबाबदाऱ्या आहेत. तर अलिशाद हे या समितीचे मुख्य आयुक्त आहेत. संयुक्त राष्ट्रांनी हमासच्या या निर्णयाचं स्वागतही केलंय. शस्त्रसंधी कराराच्या अंमलबजावणीस हातभार लावणाऱ्या आणि संबंधित सुरक्षा परिषदेच्या ठरावांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांना पुढे नेणाऱ्या कोणत्याही पावलाचं आम्ही स्वागत करतो, ज्यामध्ये शस्त्रसंधीची पूर्ण अंमलबजावणी, नागरिकांचं संरक्षण आणि मानवतावादी मदतीचा विनाअडथळा पुरवठा यांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या अंतर्गत एक संघ पॅलेस्टिनी शासनाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा कायम आहे. दरम्यान इस्रायलला मात्र हे सारं नाटक असल्याचं वाटतंय. इस्रायली परराष्ट्रमंत्री गिडोन सार यांच्या मते ही केवळ फसवणूक आहे. हमासच्या या कृतीमुळे त्यांचे लष्करी प्रभुत्व कायम राहील असा इस्रायलचा दावा आहे. हमासच्या शस्त्रसंधीचाही अभाव दिसतो आहे. गाझा पट्टीचे पूर्ण निःशस्त्रीकरण गरजेचं आहे आणि कोणत्याही नवीन प्रशासनात हमासची भूमिका असू नये अशी इस्रायली पंतप्रधान नेतान्याहूंची ठाम भूमिका आहे. हमासनं 2006च्या गाझामधील निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी पॅलेस्टिनी संघटना फता यांचा पराभव करत सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून इस्रायल आणि हमासमधला संघर्ष अधिक तीव्र झाला होता. आजवर दोघांमध्ये संघर्षाचे अनेक प्रसंग उद्भवले. हमासची स्थापना 1987 मध्ये झाली. पहिल्या इंतिफादाच्या वेळी इस्रायली ताब्याविरोधात पॅलेस्टिनी मुक्तीसाठी सशस्त्र लढ्याचा उद्देश होता. धर्मनिरपेक्ष फताहला इस्रायलचा छुपा पाठिंबा असल्याचा हमासचा आरोप होता. 2007 मध्ये अंतर्गत संघर्षानंतर संपूर्ण गाझावर हमासचं नियंत्रण आलं. फताहची हकालपट्टी करण्यात आली. हमासच्या इज्जादीन अल कसम ब्रिगेड या सशस्त्र शाखेनं इस्रायलवर अनेक आत्मघाती हल्ले केले. इस्रायल आणि हमासमध्ये 2008, 2009, 2012, 2014 आणि 2023 मध्ये मोठी युद्ध झाली.
इस्रायलचा विनाश आणि पॅलेस्टिनी भूमीवर इस्लामिक राज्याची स्थापना ही हमासची मुख्य उद्दिष्ट होती. हमासचा 1993च्या ओस्लो शांतता कराराला विरोध आहे. अनेक पाश्चिमात्य देशांकडून हमास दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली, तर अनेक अरब राष्ट्रांचा हमासला पाठिंबा सुद्धा राहिलाय. त्यामुळेच हमास आणि इस्रायलमधले हे संबंध पाहता हमासनं जरी विलिनीकरणाची घोषणा केलेली असली तरी त्यावर विश्वास ठेवायला इस्रायल तयार नाही. याच कारणामुळे जानेवारी 2025 मध्ये युद्धबंदी होऊनही इस्रायलनं हमासच्या विविध तळांवर हल्ले करणं सुरूच ठेवलं. आजवर युद्धबंदीतही याच हल्ल्यामुळे गाझामध्ये हजारहून अधिक पॅलेस्टिनींचे बळी गेलेले आहेत आणि यापुढे इस्रायल खरंच हमासच्या या निर्णयावर विश्वास ठेवून शांत राहील हेही सांगणं तसं कठीणच आहे. मात्र गेल्या 2.5-3 वर्षांत गाझाचा ज्या प्रकारे संहार झालाय ते पाहता आता तिथं शांततेची नितांत गरज आहे हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.